घातले तेव्हा त्यांचे तोंड चटक्याने भाजले। तेव्हा छोटी छोटी सापाची पिल्ले म्हणाली, तिला आम्ही आता चावणार नाही। पण त्यांच्या आईने त्यांना समजावले। नंतर सापाच्या आईने धाकट्या सुनेला भेट म्हणून खूप धनधान्य व किडे मोती दिले आणि तिची पाठवणी केली। घरी पोहोचल्यानंतर एवढे किडे ती बघून थोरली सून म्हणाली, भावाने एवढे धन दिले आहे तर घालण्यासाठी सोन्याचे झाडू दिले नाही का? एवढे ऐकताच सापाने लगेचच सोन्याची झाडू दिली, तिला भेट म्हणून दिली आणि त्याच्यासोबत तिला त्याच्या आईच्या हिऱ्यांचा हार सुद्धा दिला। या हाराबद्दल सर्वत्र प्रशंसा व्हायला लागली। जेव्हा ही प्रशंसा राणीपर्यंत पोहोचली तेव्हा राणीने राजापुढे पत्र दिला की मला सुद्धा तो हार घालून पाहायचा आहे। तेव्हा राजाने मग त्यांच्या सैनिकांना तो हार सावकाश काढून आणण्याचा आदेश दिला। राजाच्या भेटीमुळे सावकाराने सुद्धा हार शिपायांना देऊन टाकला। राजाच्या मुद्द्यामुळे धाकटी सून रडायला लागली। दुःखी होऊन धाकट्या सुनेला आपल्या भावाची आठवण येताच तिचा भाव चरचरीत प्रकट झाला। तिने सगळी घटना सापाला सांगितली। साप म्हणाला, तू चिंता नको करू, राजा स्वतः तुला तो हार द्यायला परत येईल। राणीने ज्या क्षणी तो हार घातला तेव्हा त्या हाराचे रूपांतर सापामध्ये झाले आणि राणीने तो हार भीतीने फेकून दिला। हे पाहून राजाने धाकट्या सुनेला दरबारात उपस्थित राहण्याचा आदेश दिला। सावकार धाकट्या सुनेला घेऊन दरबारात पोहोचला। राजाने धाकट्या सुनेला विचारले, तू हारावर काय जादू केले आहे? तर त्यावर धाकटी सून म्हणाली, माझ्याशिवाय हा हार कोणीच घालू शकत नाही। याच्यावर मी काहीच जादू केली नाही आहे। हा हार मला माझ्या भावाने म्हणजे सापाने भेट म्हणून दिला आहे। तेव्हा तेथे नागदेवता प्रकट झाले आणि म्हणाले, ही माझी बहीण आहे आणि हा हार मीच तिला दिला आहे। तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी नागदेवता समोर हात जोडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या दिवशीपासून नागपंचमीची पूजा आरंभ झाली। असं म्हणतात, या दिवशी जी स्त्री नागाची पूजा करून त्याला दूध पाजते तिला व तिच्या कुटुंबाला